पाणी खूप आहे पितं तर पाणी असा कंटिन्यू चालू झालं ना गावात पुरून येईल. हो है ना. काय म्हणते मारती दादा पाणी काय म्हणते आमची काय हा. ओय बादशाह उचलला पाणी खूप आहे का. मी थांबूनच्या इकडे म्हटलं घरी जातो म्हटलं पण पाणी चालू आहे कंटिन्यू आणि तर खूप जास्त पाणी झालं आहे ना सचून. घेणारे बा खर्रा घेणारे खर्रा असा असतो तो पाऊस असो काही असो पण खर्रा घेणारे लोक या खर्रा खाणारे लोक कधी खर्रा मिस नाही करत. अच्छा साफसफाई झालं या. मी घेतली आता छत्री त्याला तर मला दाखवतो. आता पाणी कंटिन्यू सुरू आहे आमच्या गावामध्ये सगळीकडे चालू आहे पाणी. चला आज आपल्या गावाच्या टूर करू आपण. जय महाराष्ट्र मित्रांनो. तर सकाळपासून खूप पाणी चालू आहे आणि आमच्या गावात खूप दंदा पाणी येऊन राहिला. मागच्या वर्षासारखा पूर येऊ शकतो. तर आज आपण आपल्या गावचा पाण्याचा माहोल कसा आहे ते दाखवणार आहोत. तर जाऊ छत्री गित्री घेतो आज बनेवर जा लागेल कारण पाणी आहे ओले गिले कपडे. चलो जाएंगे करमबाट गावाला टूर करेंगे. तर मी घेतली आता छत्री त्याला तर मला दाखवतो. आता पाणी कंटिन्यू सुरू आहे आमच्या गावामध्ये सगळीकडे चालू आहे पाणी. चला आज आपल्या गावाच्या टूर करू आपण. हाँ बारिश और बारिश रुकने का नाम नहीं ले बा. चांगलाच पाणी. मी तो ओला पण झालो घरून निघालो तर आम्ही छत्री लहान पडून राहिली आणि कंटिन्युअसली माहिती आहे का आपण असं भयानक असं गळगळून राहिलं का कशी हालतून गेली. पाण्या पावसात नाही का यायची बा हालत. म्हशी गाई कुत्रे पाहिजे असं बसले बिचारे. का काय आलं तुला थंडी लागत आहे का. थंडी लागून राहिली पावसाळ्यात थंडी लागत आहे हो का रे. पाय ना मी तर पुरात बोला झालो रे. चल मी काय घरचे आपण मी त्याचं काय म्हणणं आहे याच्यात पाहून आपण. पूर्ण मोबाईलवर पाणी पाणी झालं आहे. ओय बादशाह कैसा देखो बारिश पूरा बारिश का मौसम कंटिन्यूसली बारिश चालू है. इसको जैसे मैं घूम नहीं सकता अभी. मैं रुका हूँ इधर. जाऊन बस स्टॉपचा माहोल पाहू थोडासा. आणि मी नाईट पॅन्ट घातला आहे तर सहाला मी म्हटलं आता थोडा फिरून येतो. बस स्टॉपचं पाणी चालू आहे पुरा भयानक आणि छत्री काही मानणार मी. छत्री लहान पडली आपली. बसले आमच्याकडले काही लोक असे पावसाळ्याचे. दिस इज माय जिल्हा परिषद स्कूल. कोणी बाहेर आहे नाही का पाणी सुरू आहे. बस स्टॉपवर जाऊन पण कोणी आहे का तर खर्रा गिरा घ्यायला जाते लोक. पाहू कोणी आहे का तर. अरे बापरे ठीक आहे का बस आली. पाऊस खूप जोरदार चालू आहे. सकाळपासून खूप रमरम चालू आहे पाणी. आता तुमच्यासाठी मला करायला लागते व्हिडिओ. तर पाणी कंटिन्यू 3-4 दिवस झाले चालू आहे आणि बघ माहोल चालू आहे इकडे पाण्याचा. मी पण ओला आलो. चला आता आलो तर आपल्या गावात टूर करून घ्या. भाऊच्या दुकानात आलं कधी साफसफाई करून राहिला तर जाहीर केली आहे म्हणून साफसफाई. बापरे पाणी तर खूप माहोल करणार यार. आला पाहिजे का अगदी. असा पाणी राहिला ना मागच्या वर्षासारखा तू येऊ शकतो गावाले. आपण कंटिन्यू पाणी सुरू आहे कालपासून. तर काल नाही का नदीचा जो फ्लो होता ना तो अर्धा झाला होता आणि आज सपोज असाच राहिला पाणी तर नदीच्या वरून पाणी जाईल. खर्रा घेणारे बा खर्रा घेणारे खर्रा असा असतो तो पाऊस असो काही असो पण खर्रा घेणारे लोक या खर्रा खाणारे लोक कधी खर्रा मिस नाही करत. ते पाहिलं मी ते खऱ्यासाठी हे खर्रा मी कर. बस आली
आभाळ पा आभाळ कसं गडगडून राहिलं. उतरता बरोबर तर बस स्टॉपवर घ्यायला लागते. पाणी तर हे मिळालं ना. अरे पाणी पुरा साचून गेलं. पाहिना पुरा पाणी वाटते का भयानक झालं ना. हे बा मी जिथे उभा आहे ना, हे बा पूर्ण पाणी झालं. आता हे पूर्ण इकडेपर्यंत असं आहे. अजून पाणी कंटिन्यू चालू आहे. अजून असा राहिला ना पुऱ्या गावात पाणी शिरून जाईल. भयानक. इकडे थांबून जातो मी पहिले. आता अजून वाट लागून जाईल. हे पाय पूरा आला इथं. पुरं पाणीच पाणी झालं आहे का नाही. आता अजून पाणी तर सुरूच आहे. एक नंबर. अजून हा पाणी सांगतो ना अर्धा तास अजून राहिला पुऱ्या पाण्यात म्हणजे पुरं गाव पाण्यात येऊन जाते. मग मागच्या वर्षी कसं आलता पुरं गाव डुबलं होतं तसं होईल. मग पाय वारा धुंदी सुटली रे. पाणी आणि वारा धुवून पाय विजगी चमकली गेली पडते. पाणी खूप चालू आहे. पण मी म्हटलं चला म्हटलं तुम्हाला आमच्या गावचा टूर करून दाखवतो बा पाण्याचा. आणि पाणी खूपच जास्त येऊन राहिला. मोबाईल पडून राहिला पाणी आणि वाराही चालू आहे. जिथे हे दुपाल दाखवता ना इथं अर्ध टोंगर पाणी आहे इथं. वारा दुपा चालू आहे. पुरं पाणी आता वाऱ्यानं पुरं पाणी उडून राहिला. ओय बादशाह उचलला. पाणी खूप आहे का. मी थांबूनच आहे इकडे. मी म्हटलं घरी जातो म्हटलं पण पाणी चालू आहे कंटिन्यू. आणि तर खूप जास्त पाणी झालं आहे ना सचून. पाणी खूप आहे तिथं. पाणी असा कंटिन्यू चालू झालं ना गावात पुरून जाईल. हो काय म्हणते मारते दादा पाणी काय म्हणते आमची काय हा. गेलाय आता आपण आपल्या गावातला पुलियामध्ये किती पाणी साचलं बा. कसं झालं बा पुलिया. किती पाणी जाऊन राहिलं पाहुणे. आणि 2 ब्लॉकमध्ये बनवणार आहे कारण की मोठा होऊन जाते. मग पहिला पार्ट वेगळा करतो दुसरा पार्ट वेगळा करतो. तर आता आपण जाऊ पुलियाकडला माल पाहू आणि तिकडे मग शेतामध्ये जाऊ. तिकडे किती डोबरे भरले तिकडच्या वारे घडले ते पाहून.